some quantity of ghee like this, some quantity of ghee, suppose X, then pure ghee is 60% and vanaspati ghee is 40%, like this. Then if 10 kg of pure ghee, that means add 10 kg of pure ghee, so will become X plus 10 kg, right? Then pure ghee and vanaspati ghee, then the percentage of change vanaspati ghee becomes 20%, vanaspati ghee becomes 20%. तर प्युअर घी पर्सेंट कॅल्क्युलेट करायचे, काढायचे किंवा टोटल क्वांटिटी काढायची आहे. या ठिकाणी या कन्सेप्टमध्ये प्युअर घी आपण काय केलं आहे, ॲड केलेलं आहे. मग वनस्पती घीची क्वांटिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कोणती क्वांटिटी आहे, वनस्पती घी. सो वनस्पती घी सेकंड पार्टमध्ये किती आहे, वनस्पती घी. आता या पार्टमध्ये 20% वनस्पती घी आहे, तर 80% ही कोणती क्वांटिटी असेल, प्युअर घीची. वनस्पती घी इज कॉन्स्टंट, सो वनस्पती घी 20% अँड या ठिकाणी वनस्पती घी 40%, राईट, इज इक्वल टू 21 जार 22 जार. 10 kg of pure ghee is added. The difference between 2 and 1, the difference 1 is equal to 10 kg. That means 1 is equal to 10 kg and 2 is equal to 20 kg. काय विचारलेलं आहे, द ओरिजिनल क्वांटिटी ऑफ वॉस, द ओरिजिनल क्वांटिटी आहे 10 kg, म्हणजे आन्सर किती येईल आपलं 10 kg. या पद्धतीने हा कन्सेप्ट आपण डायरेक्टली सॉल्व करू शकतो. या कन्सेप्टमध्ये आपल्याला कॉन्स्टंट जो पार्ट आहे त्याचा रेशो घ्यायचा आहे, सेकंड पार्टचा प्रथम घ्यायचा आणि फर्स्ट पार्टचा प्रथम घ्यायचा. म्हणजे जेव्हा काही चेंज झालं त्या समीकरणामध्ये किंवा इक्वेशनमध्ये, तो चेंज नंतर जो पार्ट आहे तो सेकंड आहे आणि चेंज पूर्वीचा जो पार्ट आहे तो फर्स्ट आहे. म्हणजे प्रथम पार्टमध्ये वनस्पती घी किती होतं, प्युअर घी वनस्पती घी किती होतं 40%. सेकंड पार्टमध्ये वनस्पती चेंजेस झालं की झाला 20%. 20/40 हा त्यांचा रेशो, त्याचा रेशो आला 1:2. यात डिफरन्स कोण असेल, फक्त प्युअर घी, कारण प्युअर घी त्यामध्ये टाकल्यामुळे तो डिफरन्स चेंज झाला, म्हणून तो डिफरन्स 2 आणि 1 मधला 1 इज इक्वल टू 10. तर 1 इज इक्वल टू 10 kg, 2 इज इक्वल टू 20 kg. आन्सर आहे 10 kg, कारण काय केलं, ओरिजिनल क्वांटिटी आहे. त्यानंतर the present population of a village 5000. present population आहे विलेजची 5000. if the number of males increase by 10% and the number of females increase by 15%, यामध्ये इन्क्रीमेंट झाली मेल आणि फिमेलमध्ये, देन द पॉप्युलेशन विल बिकम्स 5000. आता पॉप्युलेशन झाली 5600. या ठिकाणी कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट काय वापरायची, इथं मेल इथं फिमेल. मेलमध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झाले, 10%. तर मेलमध्ये 10% इन्क्रीज, फिमेलमध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झाले, तर 15%, फिमेलमध्ये 15%. देन टोटल पॉप्युलेशनमध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झाली ते या ठिकाणी काढायचं. ओरिजिनल 5000 पॉप्युलेशन होती, नेक्स्ट 5600 झाले, म्हणजे इन्क्रीज झाली 600. कितीवर, 5000वर. याचं कॅल्क्युलेट करायचं पर्सेंटेज. हे 2 0 कॅन्सल, हा 1 0 कॅन्सल, 5 1 जार 5, 5 2 जार. दॅट मीन्स टोटल पॉप्युलेशन इन्क्रीज 12%. देन 15 minus 12 3 and 12 minus 10 2. याला सिम्प्लिफाय केलं आपण तर 3:2. आणि याला म्हणतात क्वांटिटी. ही क्वांटिटी कोणत्याची, तर मेल आणि फिमेलची. म्हणजे मेल आणि फिमेलच्या क्वांटिटीचा रेशो 3:2 मिळाला. मेल आणि फिमेलच्या क्वांटिटीचा रेशो 3:2. दॅट मीन्स मेल आणि फिमेलची पॉप्युलेशन किती आहे, 3+2, म्हणजे 3 मेल आणि 2 फिमेल यांची ॲडिशन रेशोची सम इज इक्वल टू ॲक्च्युअल सम. 5 इज इक्वल टू 5000. सो 1 इज इक्वल टू 1000. आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट इज द प्रेझेंट पॉप्युलेशन. प्रेझेंट पॉप्युलेशन मीन्स आफ्टर इन्क्रीमेंट किंवा आफ्टर इन्क्रीजेस, म्हणजे वाढ झाल्यानंतर. पॉप्युलेशन इन द विलेज, कोणती पॉप्युलेशन, फिमेलची पॉप्युलेशन. ओरिजिनल फिमेल किती आहे 2, म्हणजे ओरिजिनल फिमेलची पॉप्युलेशन असेल 2000, राईट.
फिमेलमध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झाले 15%. मग 2000चे 15% काढायचे, 2000चे 15% कॅल्क्युलेट करायचे, ते किती होतील 20 कॅन्सल, 15 दुनी 30 म्हणजे 300 ने इन्क्रीमेंट झाले. म्हणजे नाव प्रेझेंट फिमेल पॉप्युलेशन इज इक्वल टू 2300. दीज आर द करेक्ट आन्सर. कोणतं प्रेझेंट पॉप्युलेशन आन्सर किती 2300. जर या कंडिशनमध्ये विचारलं असतं फक्त व्हॉट इज द फिमेल्स पॉप्युलेशन ऑफ फिमेल्स, फक्त पॉप्युलेशन ऑफ फिमेल जर विचारलं असतं तर ओरिजिनल 5000मध्ये फिमेलची संख्या किती आहे तर ती असती 2000. पण आपल्याला स्पष्ट शब्द टाकला, काय टाकला प्रेझेंट पॉप्युलेशन. प्रेझेंट पॉप्युलेशन म्हणजे आफ्टर चेंजेस, आफ्टर इन्क्रीमेंट. सो प्रेझेंट female population is equal to 2300. Then next, due to a reduction of 6 integer 1/4%, the price of sugar a man is able to buy 1 kg more for rupees 120. Find the original and reduced rate of sugar. बघा याचा आन्सर दिलेला या ठिकाणी रिड्यूस झाल्यानंतर फाइंड द ओरिजिनल अँड रिड्यूस. ओके, दोन्ही पाहिजे, रिड्यूस आणि ओरिजिनल. या ठिकाणी कन्सेप्ट खूप सिंपल आहे. 6 इंटीजर 1/4%चा फ्रॅक्शन कन्वर्ट करायचा. 6 4 24 + 1 25/4%. याला पूर्ण चेंज केलं आपण आणखी तर 25/4 इंटू 1/100 इज इक्वल टू 25/4 1/16. 1/16 दॅट मीन्स हा काय झाला आहे रिडक्शन नंतर. तर रिडक्शन झाल्यानंतर तो काय करतोय 120मध्ये 1 kg शिल्लक खरेदी करतो आहे, म्हणजेच 16 kg खरेदी करत आहे आणि त्याच्यावर खर्च किती होत आहे 120. 120/16 इज इक्वल टू ही झाली प्राइस, न्यू प्राइस 16 7 16 5 पर kg. अँड ओरिजिनल जेव्हा प्राइस रिड्यूस नाही झाली, प्राइस रिडक्शन होण्यापूर्वी तो किती क्वांटिटी खरेदी करत असेल तो 15 क्वांटिटी खरेदी असेल, म्हणजे त्या ठिकाणी तो 8 रुपीज पर kg. तर आपला आन्सर या ठिकाणी येत आहे फाइंड द ओरिजिनल प्राइस आहे 8 रुपीज आणि रिड्यूस रेट ऑफ शुगर तो आहे 7.5 रुपीज. म्हणजे प्राइस सुरुवातीला असेल 8 रुपये, नंतर असेल 7.5 रुपीज. त्या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात घ्यायचं फक्त की जो काही फ्रॅक्शन आहे पर्सेंटेजमधला, या फ्रॅक्शनला नॉर्मल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. तो येतो 1/16. 1/16 म्हणजे ही क्वांटिटी आहे आणि या ठिकाणी ही चेंज क्वांटिटी आहे. आता तो क्वांटिटी किती घेत आहे 16 घेत आहे. केव्हा घेत आहे प्राइस कमी झाल्यामुळे, म्हणून तो खर्च किती करत आहे 120. मग 120/16 म्हणजे 7.5 रुपये त्याची रिड्यूस झाल्यानंतरची प्राइस आहे पर kgची. आणि त्याच्यापूर्वी त्याची प्राइस कमी होण्यापूर्वी म्हणजे प्राइस जास्त असेल तेव्हा क्वांटिटी कमी खरेदी करत असेल, म्हणजे एक क्वांटिटी तो कमी खरेदी करतोय, म्हणजे 16मधनं 1 कमी 15. 120/15 म्हणजे 8 रुपीजला ती क्वांटिटी पडत आहे.